पप्पा आता मी झोपतो, 10:30 वाजले, मला 4 वाजता उठायचं आहे. आणि नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयात अनेकांचा मृत्यू झालाय, तर काही जण बेपत्ता आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या कल्याण डोंबिवलीतील 4 पर्यटकांचा गेल्या काही दिवसांपासून संपर्क तुटल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कल्याणातील संजय पाटील, त्यांच्या पत्नी नलिनी पाटील, कल्याणमधील 28 वर्षाचा तरुण अभिषेक घोणे, त्याचप्रमाणे डोंबिवलीतील सुनील सुभेदार यांचा यामध्ये समावेश आहे. संजय आणि नलिनी पाटील हे इमारतीतील रहिवाशांच्या परिचयाचे असून नलिनी पाटील यांच्याकडून अनेकदा तिथले रहिवासी कायदेशीर सल्ला सुद्धा घेत होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. पाटील दाम्पत्याचा संपर्क तुटल्यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. पाटील कुटुंब लवकरात लवकर सुखरूप परतावं अशी अपेक्षा शेजाऱ्यांकडून व्यक्त करताना त्यांनाही अश्रू अनावर झाले. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाहुयात पाटील यांच्या शेजाऱ्यांची प्रतिक्रिया. व्यवसायाने वकील असल्यामुळे संपूर्ण सोसायटी त्यांच्या संपर्कात होती. काही काम असेल तर त्यांना आम्ही सांगतो. शुक्रवारी माझ्या एक रजिस्ट्रेशन होतं, त्यासाठी माझा मुलगा आणि आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. ते म्हणे मी आता रविवारी फ्लाईट आहे म्हणे मुंबईवरून काठमांडू मानसरोवरला आम्ही जाणार म्हणे. सप्टेंबरच्या 6 तारखेला म्हणे मी येईल. म्हणलं ठीक आहे. नंतर इथून गेल्यानंतर आम्ही 2 दिवस त्यांचा स्टेटस पाहिला आम्ही. आत्ताच्या मागच्या 2-4 दिवसापूर्वी, कालपासून स्टेटस नव्हता. तर काल रात्री तलाठी आला आणि त्यांनी विचारलं की म्हणे नलिनी पाटील, संजय पाटील कुठं राहतात, खालती टेलर. तर ते म्हणे फर्स्ट फ्लोअरला, फर्स्ट सेकंड फ्लोअर त्यांचाच आहे म्हणे. असं त्यांची जी बस आहे ती अख्खी बस बेपत्ता आहे. त्यांचा काही कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, म्हणजे आमचे संपर्क साधा. रात्री 12 वाजता कोणतरी त्यांचे क्लायंट होते, ते त्याचे वडील आणि त्याचा मुलगा, ते रात्री 12 वाजता आले. मग आम्ही खाली गेलो, त्यांना भेटलो. त्यांनी त्याचा भाऊ एक श्री कॉम्प्लेक्सला, नलिनी पाटीलच्या मिस्टरांचा भाऊ, मोठा भाऊ, ते त्यांच्याही संपर्क साधला. मग तो बोला ठीक आहे, तलाठीला मी नंबर दिला. मग त्याच्याकडे त्यांच्या मुलाचा नंबर घेतला, तो अमेरिकेला आहे. त्याचा नंबर साधला, मग त्याला फोन लावला, तर त्याला नाही लागला, त्याच्या होणाऱ्या मिसेसला लागला. मग त्यांनी सांगितलं की म्हणे ते तिथून निघाले काठमांडूला. त्यांच्या मावशीचा मुलगा आणि त्यांचा मुलगा काठमांडू निघाले विमानाने त्यांना शोधण्यासाठी. मग आता आम्हाला सांगून गेले होते की 23 तारखेला आम्ही बाहेर जाणार आहे, मानसरोवर म्हणजे कैलास मानसरोवर तिकडे जाणार आहे. मग 3 तारखेला परत येतो म्हणून. मग आता एक काल ते तिकडं काय झालं, ते आता बाढ आलं, त्याच्यामुळे आता सगळी लोक बोलत आहेत की कुठं बेपत्ता आहेत म्हणून. पक्क काय माहिती नाही, पण सकाळी 6:30ला एक खबर अपडेट आली होती त्यांची की आमची बस आता निघाली म्हणून, असं त्यांच्या तिकडच्या ग्रुपची. तर तिकडं आपले कल्याणचे तलाठी आहेत ना, त्यांच्याकडे आली खबर. मग ते तलाठी काल संध्याकाळी आमच्याकडे आले होते सांगायला की इथल्या या लोकांचं काय अपडेट मिळालं तर आम्हाला सांगा म्हणून. कारण रात्री त्यांचे एक क्लायंट आहेत, ते आले होते 11 वाजता. तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही टीव्हीवर, माझा टीव्ही आहे ना, त्याच्यावरती बघून आम्ही इकडे तुम्हाला विचारायला आलो की तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट आहे का त्यांचा. असं वाटतं की त्यांनी यावं, कुठून पण अगदी यावं. त्यांचा मुलगा पण एकटा आहे बिचारा, त्याचं पण लग्न बिग्न झालेलं नाही आहे. शिक्षण आहे का नोकरी करतो ते त्यांना माहिती, मला नाही. पण ते त्यांनी कुठून तरी यावं असं लय आमची इच्छा आहे. सोसायटीतले आमच्या लय चांगले आहेत ते सगळे, आमच्या पूर्वीपासून आमचं आहे चांगलं. 23 तारखेला जातो सांगून 3 तारखेपर्यंत आम्ही येऊ आणि आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे असं ते आम्हाला सांगून गेले. मग त्यानंतर आम्हाला काय त्याच्यात कल्पना नव्हती. मग काल आम्हाला संध्याकाळी कळलं की असं झालंय म्हणून. तलाठीकडून माणूस आलेला, त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम बद्दल लापत्ता आहे. ते ज्या बसमधून प्रवास करत होते ना, ती बस पूर्ण बेपत्ता आहे. त्यामुळे काही इन्फॉर्मेशन साठी ते माणसं आलेली, तेव्हा आम्हाला हे कळलं सगळं. 6:30 वाजता काही कॉन्टॅक्ट झालं त्यांचं लास्ट अपडेट, ते जिथे पिकनिकला गेलेत ना, त्या बसमधून एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमधून लास्ट अपडेट 6:30चा झाला होता. आणि 6:30 वाजता मग एक लास्ट अपडेट, आणि त्यानंतर मग काहीच खबर नाही.
काय लास्ट अपडेटला लास्ट अपडेट की आता सगळे आपण निघतोय वगैरे असं, तेवढाच लास्ट अपडेट होता. कल्याणचा 28 वर्षीय अभिषेक घोणे हा मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता. मात्र गेल्या 3 दिवसांपासून त्याचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे घोणे कुटुंबियांची चिंता सुद्धा वाढली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत असताना अभिषेकचा सुद्धा अजून काही शोध लागलेला नाहीये. त्यामुळे अभिषेकचा तातडीने शोध घेऊन त्याबाबतची माहिती कुटुंबियांना द्यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी शासनाकडे केली आहे. माझा मुलगा अभिषेक धाकटा मुलगा आहे माझा, आणि तो मानसरोवर यात्रेकरिता 24 तारखेला काठमांडूला गेला. काठमांडूला गेल्यानंतर तिथे सम्राट टूर्स म्हणून आहे, त्यांच्या मार्फत तो मानसरोवरच्या यात्रेला निघाला. त्याच्यानंतर मंगळवारी ते एका स्पॉटला गेले. तिथे बुद्ध गेस्ट हाऊस म्हणून आहे, तिथे ते राहिले आणि 10:30 वाजता त्यांनी मला फोन केला. त्याच्या तिकडल्या हॉटेलचे फोटोज, त्याचा मेसेज टाकला का पप्पा आता मी झोपतो, 10:30 वाजले, मला 4 वाजता उठायचं आहे. आणि बुधवार नंतर त्याचा काही संपर्क नाही. आज भीतीपर्यंत काही संबंध नाही. आम्ही शासनाच्या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत, केंद्राच्या शासनाच्या सगळ्या वेबसाईटला त्याची पूर्ण टोटली सगळी माहिती पुरवली, परंतु आज मितीपर्यंत आमच्याकडे कुठल्याही शासनाने किंवा कुठल्याही ह्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. इव्हन आम्ही कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. सगळ्या ठिकाणी म्हणजे शासकीय जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना ती माहिती पुरवली, परंतु आज मितीपर्यंत आमच्याकडे कुठलीही माहिती कुठल्याही शासकीय याच्याने आम्हाला माहिती दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमचं सगळं कुटुंब एकदम हवालदिल झालं आहे का बाबा त्याचा ट्रेसच लागत नाही, त्याचा काहीच संपर्क होत नाही, किंवा तो कुठे आहे, काय आहे, कशा परिस्थितीमध्ये आहे हेच आम्हाला कळावं. हीच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. तुमच्या माध्यमातून शासनाला हीच विनंती आहे का त्याचा काहीतरी आम्हाला सुगावा लागावा, हीच आमची तुमच्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे. सर्वजण सुखरूप असावेत आणि लवकरात लवकर घरी परतावे यासाठी सर्वजण प्रार्थना करतायत. दरम्यान सुनील सुभेदार यांच्या मुलानं देखील वडिलांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासनाकडे मदतीचं आवाहन केले. बाबा आम्ही तुमची वाट पाहतोय अशी भावनिक अर्थहाक त्यानं दिलेली आहे. या संदर्भातील पुढचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मयुरी चव्हाण, लोकमत.